Audio Jungle. Audio Jungle. सुकेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ। आज शुक्रवार 24/8/2024 रोजी संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर येथील पुरातन आध्यात्मिक परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर सुकेवाडी येथे घटस्थापना कार्यक्रमाने उत्साहात सुरू झाला। अग्निश्वर आश्रमाचे शिवदास महाराज, अशोक महाराज खाडे, हरिभक्तपरायण रामप्रसाद महाराज कवडे, सुदाम महाराज थोरवे तसेच अमृतवाहिनी बँकेचे संचालक उद्योजक गोरख शेटकुटे, सायखिंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते, सुकेवाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मराठा आंदोलन योद्धा खंडू अण्णा सातपुते, सुकेवाडीच्या सरपंच योगिताताई सातपुते, उपसरपंच व हरिश्चंद्र पाणी पुरवठा संस्थेचे व्हाईस चेअरमन सुभाषराव सखाराम कुटे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष विलास प्रभाकर कुटे, संघर्ष सामाजिक संघटना अध्यक्ष केशवराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गणपत कुटे, कचरू पुंजा सातपुते, अशोकराव सातपुते, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन गोरख महादू सातपुते, अग्निश्वर दूध संस्थेचे चेअरमन शांताराम परसराम सातपुते, माजी सरपंच वैभव सातपुते, कचरू पुंजा सातपुते, तुकाराम सातपुते, पोलीस पाटील किशोर शेटे, भगवान शेठ सातपुते, मनोहर गायके, गणपत सातपुते, विलास सातपुते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार आपली सेवा देणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती अखंड हरिनाम सप्ताह कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ सुकेवाडी खांजापूर यांच्या वतीने करण्यात आली आहे। लोकसंवाद न्यूज चॅनल प्रतिनिधी लव सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूया। रामकृष्ण हरी अखंड हरिनाम सप्ताह सुकेवाडी व खांजापूर आज शुक्रवार दिनांक 23/8/2024 रोजी घट स्थापना या ठिकाणी मीना पूजन, पकवान पूजन, हार्मोनियम पूजन आणि भजन या ठिकाणी झालेलं आहे, पार पडलेलं आहे। घटस्थापना व अखंड हरिनाम सप्ताह सुकेवाडी खांजापूर या सुरुवात झालेली आहे। तरी या निमित्तानं येत्या 8 दिवसात विविध कार्यक्रम जसे दुपारी 12 ते 1 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन आणि रात्री 9 ते 11 कीर्तन असे 8 दिवस विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत। आज दिनांक 23/8/2024 रोजी या अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झालेली आहे। तरी या निमित्तानं सर्वप्रथम मी या अखंड हरिनाम सप्ताहात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे सहकार्य सर्वांचं लाभतं त्यांचे मनापासून या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या सुकेवाडी खांजापूर परिसरातील सर्व बालगोपाळ असतील, आमचे तरुण बांधव असतील, आमचे सर्व माता भगिनी असतील आणि समस्त ग्रामस्थ सुकेवाडी खांजापूर यांना नम्र अशी विनंती करतो, 8 दिवस या सप्ताह कालखंडात आपण सर्वांनी या सप्ताहात सहभागी व्हावं, आपलं जमेल ते योगदान आपण या निमित्तानं द्यावं आणि सहभागी होऊ। या अखंड हरिनाम सप्ताहाचा आपण सर्वांनी, भाविकांनी, ग्रामस्थांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा ही विनंती या निमित्तानं करतो। त्याचबरोबर रोज सायंकाळी 9 ते 11 जाहीर हरी कीर्तन या निमित्तानं होणार आहे। महाराष्ट्रातील विख्यात असे नामवंत कीर्तनकार या ठिकाणी या सप्ताह काळात आपल्याला त्यांचं कीर्तन स्वरूपी सेवा या निमित्तानं देणार आहे, त्याचाही लाभ आपल्याला घेता यावा। त्याचबरोबर दिनांक 29/8/2024 रोजी दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संध्याकाळी होणार आहे व दिनांक 30/8/2024 रोजी काल्याचा कार्यक्रम, काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं होणार असून येत्या 8 दिवसाच्या या कीर्तन सेवेचे सर्व सेवादान या निमित्तानं आपल्या सुकेवाडी खांजापूर परिसरातील नागरिकांनी दिलेलं आहे। विविध प्रकारचं अन्नदान या निमित्तानं दिलेलं आहे। पारायण नाश्ता असेल, सकाळची पंगत असेल, सायंकाळची पंगत असेल, काही आर्थिक स्वरूपात दान असेल, विविध स्वरूपात दान या परिसरातील नागरिकांनी, भाविकांनी मोठ्या संख्येनं दिलेलं आहे। त्यांचंही ऋण या निमित्तानं व्यक्त करतो, त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना नम्रतेची विनंती करतो, आपण मोठ्या संख्येनं या अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित
राहून या सप्ताह कालखंडात आपण या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि 30/8/2024 रोजी काल्याचा महाप्रसाद ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला असतो। याही महाप्रसादाचं या ठिकाणी आपण सर्वांनी लाभ घ्यावा। पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, सुकेवाडी अखंड हरिनाम सप्ताह सुकेवाडी खांजापूरच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व नागरिकांना, भाविकांना, बालगोपाळांना, तरुणांना, महिला, माता भगिनींना नम्रतेची विनंती करतो, मोठ्या संख्येने आपण या अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी व्हावं। या सप्ताहाचा आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा। रामकृष्ण हरी। आज सुकेवाडी आणि खांजापूर परिसराच्या वतीनं सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह जो आहे त्याची सुरुवात श्री क्षेत्र हनुमान मंदिर सुकेवाडी आणि खांजापूर या ठिकाणी उत्साहामध्ये झालेली आहे। कलशपूजन आज झालेले असून 7 दिवस महाराष्ट्रातील अतिशय नामवंत असे कीर्तनकार आणि प्रवचनकार आपली सेवा या ठिकाणी देत आहेत। सुकेवाडी आणि खांजापूर पंचक्रोशीतील सर्वच संस्थांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे भजनी मंडळी, युवक, आबालवृद्ध मोठ्या हर्षोल्लासामध्ये या आध्यात्मिक पर्वणीचा आनंद घेत आहेत। आज जो जागर हरिनामाचा या ठिकाणी होतो आहे, या संपूर्ण कार्यक्रमाचं खरं तर चित्रीकरण लोकसंवाद न्यूजचे प्रतिनिधी लहू सातपुते यांनी केलेलं आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी। ज्यांनी उत्कृष्ट असा मृदुंग वाजवला ते हर्षण महाराज ताजमे तुमचे मनापासून अगदी आभार मानते। तसेच ज्यांनी 2 तास गायन केलं ते पारे महाराज त्यांचे मनापासून आभार मानते, तुमचे मनापासून आभार मानते। अगदी ज्यांनी 2 तास गायन केलं त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते। तसेच